नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे राजमाची गावामध्ये। आता आपण श्रीवर्धन किल्ला करणार आहे। आपण आज बघू शकता माझ्या मागे गणपती मंदिर आणि मारुती मंदिर आहे। तर आपण पहिले मारुती मंदिर आणि गणपती मंदिर दर्शन घेणार आहेत आणि इथनं आपण व्हिडिओची सुरुवात करून आपण पुढे जाणार आहेत। बघू शकता इथं आपल्याला एक तटबंदी बघायला भेटते मंदिराच्या बाजूलाच। अशी अत्यंत प्राचीन अशी तटबंदी आहे, त्या बाजूलाच मंदिर आहे। तर मंदिराचं दर्शन घेऊ आपण आणि इथनं आपण पुढे गाडावरती जाऊ। तर तुम्हाला पुढे जाऊन मंदिर दाखवतो मी। रास्ता एवढा खराब आहे का, आता बोलू नका तुम्ही। बघू शकता मंदिरामध्ये आपण प्रवेश केला आणि मंदिर आहे, मूर्त्यांवर समजतं आपल्याला मंदिर आहे किती प्राचीन मंदिर आहे। ते खूप असं प्राचीन मंदिर आहे। ही बघू शकता, ही मारुती रायाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती आणि छोटस मंदिर आहे, बघू शकता। आणि आपण आता इथनं पुढे जाऊ। पुढे काय काय बघायला भेटायचं तुम्हाला मी दाखवतो। आपण ना मंदिराच्या बाजूला आहेत आणि ही तटबंदी आहे ना, बघू शकता मंदिराची बाजूला तटबंदी बघायला भेटते आपल्याला। गडावरती जाताना ना आपल्याला एक हॉटेल लागतोय। आपण जरा हॉटेलमध्ये आता नाश्ता वगैरे करू आणि बघू शकता आपल्या समोरच मागे इथे बुरुज दिसतोय। हा गडाचा चोर दरवाजा आहे, मोठा असा बुरुज दिसतोय। तिथे आपण थांबलेला बघू शकता। इकडे सह्याद्रीचा आस्वाद घेण्यासाठी पब्लिक थांबलेली बघा। इथं मस्त सह्याद्रीचा आस्वाद घेते। मोठी अशी दरी बघायला भेटते खाली आपल्याला। तर आपण इथं आता नाश्ता करू आणि इथनं आपण जाऊ पुढे। आपला नाश्त्यात आलेला आहे बघा, आपण इथनं आता जाऊ वरती। नाश्त्याला मॅगी घेतलेली आहे। लास्ट टाइम मी मॅगी कधी खाल्ली मला आठवत पण नाही, किती वर्षापूर्वी खाल्लेली। असं दिनेश खाते मॅगी। अशा प्रकारे आपला नाश्ता झालेला आहे ना। याच्या आधी मॅगी मी कधी खाल्लेली मला आठवत पण नाही। लाईफ मध्ये 1 ते 2 वेळा मॅगी खाल्लेली असेल, तेव्हा आज मॅगी खाल्लेली आहे। मस्त गरम गरम, थंडी पण वाजत होती। आणि आता आपण पुढचा प्रवास चालू करतोय। आपण ना आता राजमाची उदेवाडी गावामध्ये आहेत आणि इकडनं बघू शकता हा रस्ता आहे। इकडनंच आपल्याला आता जायचे गडावरती। आपण सुरुवात केलेली आहे। बघू शकता आणि हॉटेलचा परिसर आहे, आज गाव पण आणि हॉटेल्स वगैरे आहेत। इथे बोर्ड लागलेला बघा, ग्रामस्थ मंडळ राजमाची उदेवाडी। आपण या रस्त्याने आता जाणार आहेत। येताना आपण असं इकडनं आलो आणि मग थोड्या पुढे आपण गेलो होतो गाडीसाठी। गाडावरती जाताना आहे ना आपल्याला बघू शकता पैदल पायऱ्या बघायला भेटतात आपल्याला आणि एक बोर्ड दिसतो आता किल्ले राजमाची। आणि इथनं आपण एंट्री करायची आपल्याला। एक छोटीशी अशी प्रवेश आहे गडावर जाण्यासाठी, छोटीशी तटबंदी आणि पायऱ्या आहेत। इथनं आपण सगळं जाऊ शकतो। पायऱ्या पण बघू शकता तुम्ही, जुन्या पायऱ्या आहेत एकदम, पायवाट एकदम मस्त होती। आणि नोटीस पण लागलेले, काळभैरव मंदिर, श्रीवर्धन किल्ला। एक म्हणजे इथं प्राणी वगैरे आहे त्या जंगलामध्ये। आणि तसं बोलतो या जंगलामध्ये कोल्ह्यांचा वावर जास्त आहे, त्यामुळे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत। बघू आता आपल्याला काय बघायला भेटते का, भेटले तर चांगल्याचे नशिबात, नाही तर मग आपण जाऊच आपल्या याने। बघा आपण थोडा पुढे आलो ना, आपल्याला इथे एक गुफा बघायला भेटते। मोठ्या दगडामध्ये कोरलेली गुफा आहे। आपण आतमध्ये जाऊन ती गुफा बघू। तर आता आपण आतमध्ये जाऊन बघू कशी गुफा आहे वगैरे काय आहे ते आतमध्ये बघायला भेटलं आता आपल्याला ना। बघू शकता जसं की आपण आतमध्ये प्रवेश करतो ना, पहिले आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं। जय गणेश। गणपती बाप्पाचं दर्शन झालं म्हणजे आपला दिवस चांगला गेला, कारण की आपण गणपती बाप्पाचे फॅन आहेत। आणि बघू शकता ही वट वागला कशी आहेत आणि काही अवशेष पण बघायला भेटतात आपल्याला इथे। आणि हा पाण्याचा टाका आहे, ऍक्च्युली पाण्याचा टाका इकडे पाणी एकदम स्वच्छ आहे, आतमध्ये पूर्ण क्लिअर दिसतोय। आणि कदाचित माझ्या मते त्यांना असं वाटतं कोणतरी धान्याचे कोठार असेल ना, त्याप्रमाणेच काहीतरी असणार आहे, कारण की एवढं मोठं आहे ते बघा ना कसं कोरलेलं एकदम मस्त की। त्यामुळे समजू शकतो आपल्याला काय पूर्वी तर धान्याचं कोठारच असेल, पण आता त्यांना पाण्याचं टाकं म्हणून बोललं जाते। बाजूला पण आपल्याला काहीतरी अवशेष बघायला भेटते बघा। या साईडला पण सेमच आहे, पाणी तर बघा एकदम पायाजवळ पाणी आहे आणि खूप मोठं असं आहे पाण्याचं टाकं। ही वट वागला, हे बघा वट वागला याला आहेत ना, हे बघ इथे कोट टाकलं याला 100% याला धान्याची कोठार असणार ती, पण आता त्या पाण्याच्या टाक्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, असं झालेलं आहे। आणि आपल्याला
समोर एक बघायला भेटतो, इकडे पण बघू शकता. इकडे पण 2 भागामध्ये डिवाइड केलेलं असेल. एकदम असं भारी आहे, म्हणजे बघायला एकदम मजा वाटते. एक अशा प्रकारे आपण ही गुफा तर बघितली. त्याला गुफा बोलतात का धान्याचे कोठार बोलतात माहित नाही, पण ऍक्च्युली या धान्याचं कोठार आहे. कारण की जशा वर्ण आपल्याला दिसतंय ना, जे आतमधलं जे बांधकाम वगैरे त्या प्रकारे असं वाटतं काही धान्याचे कोठारच आहेत. पण आता ते पाण्यामध्ये ते भरलेले म्हणून ते एक गुफा म्हणून त्याचा वापर केला जातो बोलतात. पण पाणी एकदम स्वच्छ आहे, ते पिण्याच्या योग्यतेचं पाणी आहे. आणि आपण आता मग इथं दुसऱ्या पुढचा प्रवास चालू करतोय. रस्त्यामध्ये आता बघू आपण अजून काय काय बघायला भेटतं ते. पण ही पायवाट आपल्याला अजूनपर्यंत मस्त वाटली, काही त्रास वगैरे नाही. बघू शकतो मस्त की पायवाट आहे. आपल्या पुढे काही पब्लिक चाललेले, त्यांच्या मागे आपण पण चालत चाललेलो आहे. आणि पटापट आता जाऊ आपण पुढे. थोडं पुढे आलो ना, पण थोड्या पायऱ्या लागतात आणि साईडला ही तटबंदी बघायला भेटली लोखंडी. एवढी मस्त वाटते हा ना नजारा, बघण्यासारखा आहे. पायऱ्या चढायला पण मस्त की पायऱ्या छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत, त्यामुळे चढायला उतरायला काही त्रास होणार नाही. होऊ शकतं कशा पायऱ्यात. थोडं पुढं आलो ना, आपल्याला इथे पण तोप बघायला भेटते, काय ते औषध बघायला भेटतं आतमध्ये. आपण जाऊ, पहिले चेक करू काय आहे काय नाही ते बघून घेऊ. पण बघू शकता हे टोप ठेवलं, कालभैरवाचं मंदिर आहे आणि टोप ठेवलेलं इथे मस्त की. कशा प्रकारे टोप आहे बघा. मंदिरामध्ये जाऊ आपण आतमध्ये. मंदिराचा परिसर पण बघा मस्त की. इकडे काहीतरी औषध दिसतोय. पहिले आपण कालभैरवाचं दर्शन घेऊ, नंतर मग तिकडे जाऊ बघायला. मंदिर पण अत्यंत प्राचीन दिसतंय. बघू शकता मंदिर तुम्ही. मूर्त्या पण एकदम प्राचीन मूर्त्या आहेत एकदम, का त्यांची पूर्ण झीज होत चालली अशा प्रकारची मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. आणि मंदिराचं काम बघा कशा प्रकारचं काम आहे. आणि विशेष बघायला ते कालभैरव प्रसन्न मस्त लिहिलेलं आहे इथे. एकदम मस्त अशी फ्रेम लावलेली इथे. मंदिर बघा मस्त असं मोठं मंदिर आहे, भारी मंदिर वाटतंय. चांगल्या प्रकारे असं आपलं दर्शन झालेलं आहे. आपण आता तोफ्याच्या बाजूला बघू शकतो. तोफी हे पंचधातून बनवलेल्या तोफा असतात, त्यामुळे आहे ना कधीच गरम पडत नाही. आता बघा ना ऊन पडलंय पण अजून काहीच नाही दिलं, म्हणजे एकदम थंड आहे. ते खाली पण एक तुटलेला दिसते, थोडी इजाच भाग आहे का दुसरे काय माहित नाही, तुटलेला दिसते तोफ. हे बघा शिल्प दिसत आपल्याला कोरलेले काय इथे. आणि आपण इकडनं आता जाऊ दुसरीकडे अवशेष येते बघण्यासाठी. आपण येत ना कालभैरव मंदिराच्या इथे ना ते तोफा बघितल्या, तोफाच्या बाजूलाच आपल्याला ना काही अवशेष बघायला भेटतात. मंदिराच्या बाहेर ठेवलेलं कालभैरव मंदिराच्या बागे होऊ शकतं. अशी अत्यंत अशी प्राचीन अशी मूर्ती बघायला भेटते आपल्याला, दगडामध्ये खोदलेली आहे. बघू शकता असं काही 3 अशा आपल्याला अवशेष बघायला भेटतात आपल्या कालभैरव मंदिराच्या इथे. आणि इथनंच आपण पुढे जाऊन बघू काही अवशेष आपल्याला बघायला भेटते, तर काय अवशेष वगैरे आहे ते बघायला भेटेल. आणि बघू शकता इकडे साईडला पण येतं आपल्याला काही वस्तू बघायला भेटतात आपल्याला मंदिराच्या बाहेर. ऍक्च्युली आपण मंदिराची एंट्री आपण इकडनं केलेली आहे, मंदिराची एंट्री इकडनं आहे, आपण तिकडनं केलेली. आणि बघू शकता मंदिराच्या बाहेरच जसं की एक काही जुन्या अवशेष बघायला भेटतात. आणि हा एक घोडा आहे, बघू शकता घोडाच आहे ना, घोडा आहे. आणि काही वगैरे हत्ती वगैरे आहेत, देवाची मूर्ती कोणती तरी इथे. आणि हे आणि बघू शकता असं एक परिसर आहे. काही जुने अवशेष वगैरे आपल्याला बघायला भेटतात इथे. अवशेष बघू शकता कशा प्रकारचे अवशेष आहेत, पूर्ण जुने अवशेष आहे पूर्ण हे सगळं. म्हणजे मंदिराच्या इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी बघायसारखं भेटलं, म्हणजे आपल्याला इकडे प्राचीन असे काही अवशेष बघायला भेटले आपल्याला इथे. बाकी ठिकाणी काही भेटतात नाही भेटतात. बघ या साईडला आल्यानंतर शंकराची पिंड बघायला भेटते. नागेश्वराचा नाग बघू शकता, नाग आहे पूर्ण हा नाग. प्रत्येक गडावरती बघायला नाही भेटत काय. आणि एक पिंड पण आहे बघा. आणि महत्वाचं म्हणजे बघा इथे एक गोमुख पण आहे. प्रत्येक ठिकाणी हा गोमुख बघायला भेटत नाही, असं काही ठिकाणी जास्त गोमुख बघायला भेटतात आपल्याला.
आणि असं इथनं आपल्याला आपला हा गड चढायची इकडनं मागणंच. कालभैरवचं आपण दर्शन घेऊन पुढे जाताना ना आपल्याला गडाचे बघा पायऱ्या बघायला भेटतात. अशा सुंदर अशा पायऱ्या आहेत ना. पायऱ्या पण साईडून पण मस्त काम केलं आहे तटबंदी सारखं, त्यामुळे एकदम चालताना एकदम असं वेगळाच अनुभव भेटतो आपल्याला. गडाच्या पायऱ्या आहेत ना खूप सुंदर पायऱ्या आहेत. म्हणजे पायऱ्या बघताना ना एक वेगळाच आनंद होतो आपल्याला पायऱ्या चढताना. ऍक्च्युली पायऱ्या असल्या दम तर लागतोच, पण गडावरची जी मजा आहे आणि गडाची शोभा आहे ना पायऱ्यांच्यावरतीच आहे. असं भरपूर किल्ल्यावरती आपल्याला अशी बघायला भेटत नाही, कारण की असे भरपूर असे किल्ले आहेत ना, मी किल्ले भरपूर आहेत पण पायऱ्या राहिलेल्या नाहीत. अशा काही ठिकाणी आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात. बघा गडाच्या ना पायऱ्या संपलेल्या आहेत. आता आपल्याला असा रस्ता बघायला भेटतो. पायऱ्या आपल्याला इथपर्यंत बघायला भेटल्या होत्या. इथनं आता असा डोंगर आहे, डोंगराच्या बाजून कातलातून जायचे आपल्याला. कातलात कोणाला पायऱ्या बघताना आहे ना बाजूला तटबंदी दिसते. तटबंदीचा आस्वाद घेताना बघताना ना एवढी भारी वाटते तटबंदी. का असं वाटतंय गडावरती कधी पोहोचतो. गडाची उत्सुकता अजून जास्त लागते, कारण की ज्या पायऱ्या आणि त्यानंतर जी तटबंदी ही गडाला आकर्षित करते. एकदा रिस्की पॅच चढून आल्यानंतर ना आपल्याला एक महादरवाजा लागतो आपल्याला गडाचा, जी गडाची मुख्य एंट्री. आणि इथनंच आपण आतमध्ये प्रवेश करणार बघू शकता कशा प्रकारे महादरवाजा आणि गडाचे बुरुज वगैरे बघा कसे भक्कम असे बुरुज गडाचे बघायला भेटतात आपल्याला. आणि इथनं आपण गडामध्ये प्रवेश करतो. गडावरती बघा पारेकरांच्या देवड्या, मुख्य दरवाजा पायऱ्या देवड्यात म्हणजे. आणि ह्या पायऱ्या बघा तिथे काय ते गुफे टाईप आपल्याला दिसतं एक, पण ते रस्ता नाही तिकडे. तिकडे आपण एंट्री करू आतमध्ये. महादरवाजा बघा कशा प्रकारे दरवाजा, अतिशय सुंदर असा दरवाजा बघायला भेटतो आपल्याला. बघा काय अवशेष बघायला भेटतात गडावरती दरवाजाच्या स्वरूपामध्ये आपल्याला. सुंदर असा दरवाजा गडाचा एक नंबर. आणि होऊ शकता पुढे आल्यानंतर ना काही अवशेष पण बघायला भेटतात आपल्याला. हे कशा प्रकारचे अवशेष आहेत गडावरती बघा. गडा एंट्री एवढी सुंदर आहे ना का समोर आपल्याला काय दिसणार नाही अशा प्रकारचं होतं. हे बघा इकडे आल्यानंतर मग काही अवशेष बघायला भेटतात आपल्याला गडावरती. हे दिवे ठेवायचे असते ते दिवे ठेवायचे. आणि हे जे होलं ना छोटी छोटी त्या मशाली लावण्यासाठी म्हणजे. अच्छा मशाली दांडे अशा प्रकारे काही अवशेष पण बघायला भेटतात आपल्याला गडावरती आल्यानंतर. हे बघा अवशेष कसे. आणि इकडनं आता आपण जातोय थोडा इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला परत जंगल भाग लागतोय. आणि मला एक गोष्ट पडली ना तिथली, म्हणजे सांगायचं झालं तर जो महादरवाजा आहे तिथे ते विकायला बसलेले आहेत. म्हणजे जसं लिंबू पाणी वगैरे आणि काकडीचा छोटा स्टॉल टाकलाय. पण ऍक्च्युली ते दुसरा कुठेही टाका, पण गडाच्या जे मेन एंट्री आहे तिथे टाकून ते गडाची शोभा घालवलेली. ऍक्च्युली चांगलं नाही ते, पण आपण बोलून उपयोग नाही. स्थानिक गावाले असल्यामुळे वाद करण्यापेक्षा इथनं निघल्यालाच बरं आहे. पण चुकीचं आहे. तुम्ही साईडला कुठेही जा आणि कुठे पण लावा, काय प्रॉब्लेम नाही. किंवा वरती गडावरती जा किंवा खाली थांबा, पण दरवाजाची जी शोभा दिसते गडावरती आल्यानंतर ती पूर्ण घालून टाकते ते लोक. महादरवाजातून आपण प्रवेश केल्यानंतर ना आपल्याला असं सुंदर पाण्याच्या टाक्याचे बघायला भेटतात. आणि टाक्याच्या बाजूला अशी एक सुंदर अशी ओळ दिलेली आहे. गडकोट हे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्षी आहे आणि गडावरील पाण्याचे टाके तीर्थ आहेत. कोणीही टाक्यात उतरू नये व पाय सोडू नये. होऊ शकता कशा पण सुंदर असं लिहिलेलं आहे. टाके बघू शकता तुम्ही पाण्याचे, किती खोल टाके एकदम आणि लांब आहेत एकदम मस्त. बघायला असं ना अभिमान वाटत असे टाके पाण्याचे ते सुंदर असे टाके बघायला भेटतात आपल्याला महादरवाजाचा आपण प्रवेश केल्यानंतरच. जे आपण पाण्याचे टाके बघितले त्या बाजूला एक लोखंडी असा मोठा खांब दिसतोय. तो एकदम भक्कम आणि जड असा खांब आहे, पण तो काय आहे काय समजत नाही. जर कोणाला काय माहित असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा, कारण की त्यामुळे आम्हाला पण नॉलेज भेटेल आणि बाकीच्या लोकांना पण थोडंफार नॉलेज भेटू शकते काय आहे काय नाही. तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आपण ना जे खाली महादरवाजा पुढे जे पाण्याचे टाके बघितले तिथं आपल्याला एक धान्याचं कोठार दिसत. पुढे आल्यानंतर खूप मोठा असं धान्याचं कोठार आहे, बघू शकता आपण आतमध्ये जाऊन धान्याचे कोठार कसे ते.
आणि बघा गणपती बाप्पा जिथे जो आपल्याला गणपती बाप्पा दर्शन होत होतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा दर्शन होतं. अशा प्रकारच्या काही वस्तू आपल्याला बघायला भेटतात गडावरती. आणि आपण आतमध्ये प्रवेश करतो ना, बघू शकता मोठा असे धान्याचे कोठार आहेत. सुकी एकदम खाली पण असे एकदम कातल आहे, पुन्हा कातलामध्ये कोरलेले असल्यामुळे पुन्हा माती वगैरे दिसत नाही इथे, म्हणजे घाण व्हायचा विषयच नाही. पुन्हा नाईट स्टे वगैरे करते त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. काम बघा ना, माझा आवाज बघ इथे आवाज पूर्ण घुमतोय. मस्त असं शांत असं ना मोठं असं धान्याचं कोठार बघायला भेटतं आपल्याला. इकडनं आपण एक बाहेर जाऊन एक दुसरं पण धान्याचं कोठार आहे बाजूला, ते पण बघणार आहेत. हे बघा दुसऱ्या धान्याचं कोठार बघायला भेटतं आणि खूप मोठा असं आहे ते पण धान्याचं कोठार. बघा गडावरती आल्यानंतर आपल्याला अशी धान्याची कोठार बघायला भेटतात. त्यामध्ये गडाचं अवशेष आपल्याला बघायला भेटतं का गड कसे असतील त्या कामातले मोठे त्यांना खिडकीने आपल्याला बघायला भेटते. त्या साईडची आपण जे धान्याचे कोठार बघितले त्यानंतर मग त्यालाच लागून इकडे खिडकी बघायला भेटते. दुसरी धान्याची कोठार आहे ना जॉईंट होते इकडे. आणि आपण इकडनं बाहेर निघतोय आता. आणि एक आपला तिसरी पण एक बघायला भेटते आपल्याला समोरच्या साईडला. दोन आपण जे कोठार बघितल्यानंतर तिसऱ्या नाही ते बघा काही जुन्या अवशेष बघायला भेटतं आपल्याला डिझाईन कामाचं. आणि बघा किती मोठे, खूप असे मोठे धान्याचे कोठार आपल्याला बघायला भेटतात. एवढे मोठे धान्याचे कोठार आपल्याला समजू शकतो गडाचा अवशेष काय आहे आणि काय नाही ते. खूप अंधार आहे असा. आपल्या टॉर्च आहे पण टॉर्चच्या सर्व गोष्टी कव्हर न टॉर्च मध्ये. पण आवाज बघा मी बोलतोय तर आवाज पूर्ण घुमतोय माझा. जय शिवराय येतो का आवाज? बघा परत एकदा बोलतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण ना धान्याचे कोठार बघितले. ते कोठार बघताना आपण ना एक राईटला रस्ता, त्या राईटच्या रस्त्यातून आलेलो बघा. ते दोन रस्ते होते पण आपण एक डायरेक्ट वरती जातोय गडावरती. ते चिलखत बुरुज वगैरे आहे ना त्या साईडला जाते. आपण तो रस्ता नाही पकडला. आपण एक खालना रस्ता आहे जे अजून एक मोठी गुफा बघायला भेटते आपल्याला. त्या गुहेमध्ये आपल्याला जायचे. त्यामुळे आपण एक खालचा रस्ता आहे त्या खालच्या रस्त्याने आपण चाललेलो आहे. आणि हा रस्ता थोडा रिस्की आहे कारण की बाजूला मोठी दरी बघायला भेटते आपल्याला. इथनं जरा चालताना सांभाळून चालत चालत आपल्याला जायचे. ते बघा गडाची तटबंदी कशी आहे. तटबंदी लागूनच आपण जातोय. ऍक्च्युली तटबंदी बोलला तर वरची तटबंदी आहे आणि आपण खालची एक तटबंदी आहे ना तिच्या बाजूने चाललेलो आहे. रस्ता चालत असताना आपल्याला एक मोठा असं पाण्याचं टाकं बघायला भेटलं आपल्याला. ऍक्च्युली आपण तो रस्ता पकडणार होता ना, आपण खालच्या रस्त्याने आलो. त्याने आपल्याला एवढं मोठं असं खूप मोठा असं पाण्याचं टाकं बघायला भेटलं. ओसरतं पाण्याचं टाकं किती मोठं आहे. पाणी पण एकदम स्वच्छ दिसतं असं बोललं तर. आणि लांबच्या लांब आहे. बघा आपला मित्र तिकडे दिसतो त्या टोकाला, आपण या टोकाला आहेत. यावर समजू शकता का तुम्ही किती मोठं आहे पाण्याचं टाकं आहे. आणि बघा कसं दगड आहे, दगडालाच कोरल्यावर पाण्याचं टाकं आहे. बघू शकता मंडळी कशी आपल्याला तटबंदी बघायला भेटते गडाची. आणि एक वेगळाच आनंद भेटतो बघायला तटबंदीच्या जवळ आल्यानंतर. आणि हा बघू शकता तुम्ही, हा दिसतो ना हा रस्ता आहे पूर्ण असा ना. असा आपल्याला फिरून फिरून इकडनं आपण असं आलेलो आहे. तर रस्ता तुम्हाला दाखवला नाही कारण की रस्ता दाखवायचं झालं तर रस्ता एकदम खूप खराब होता का गाडी चालवताना शूट करता आलंच नसतं. कारण की खूप मोठे मोठे दगड होते रस्त्यामध्ये. रस्ता गाडी चालवण्याच्या योग्यतेचा नव्हता. त्यामुळे आम्ही तिकडे शूटिंग चालूच केली नाही. सरळ गडाच्या इथं आल्यानंतर पायथ्याला आल्यानंतर गावात जो बेस्ट विलेज आहे तिथनंच व्हिडिओ चालू केले. कारण की रस्ता खूप खराब आहे. आणि तसं बोललं तर रस्ता इझी आहे, रस्ता खूप मोठा आहे पण रस्ता खराब जास्त आहे. दगडी वगैरे मोठी आहेत. आणि तुम्हाला यायचं झालं तर तुम्हाला तेच लोणावळ्या मार्गे जायचे जे व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला सांगितलेलं गावाचं नाव आणि कसं किती किलोमीटर आहे. आपण तोडदारातून आता पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला एक साईडला गुफा बघायला भेटते. तर ती गुफा बघण्यात आपण अत्यंत अशी प्राचीन आणि मोठी गुफा आहे बोलतात. बघू शकता रस्ता तिला व्यवस्थित रस्ता तर नाही जाण्यासाठी. तर आपण पायऱ्या आहेत म्हणजे त्या प्रकारे
जाण्याचा प्रयत्न करू आतमध्ये. आणि गुफेचा रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे ते. तर तुम्हाला मी खाली उतरून दाखवतो कशी गुफा आहे ते. आपल्याला ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतो आपण तीच गुफा आता बघणार आहेत. बघू शकता किती मोठी गुफा आहे. माझ्या समोर बघू शकता आपण आता आतमध्ये जाणार आहेत आणि जी गुफा आहे ना ती बघणार आहेत. आता माझ्या बरोबर गुफेमध्ये जायला कोण नाही आतमध्ये, मी एकटाच आहे. थोडी भीती वाटेल आणि अभिमान पण वाटेल. बघू शकता किती वट वागलं दिसत आपल्याला इथं आतमध्ये. सगळी वट वागलं बसेल तर काल काल दिसतंय ना ते पूर्ण वट वागलेत. बघू शकता किती वट वागलं आपल्याला दिसत आतमध्ये ना. अशा प्रकारची गुफा आहे. हे बघा वट वागल्याचं बघा हे अटॅक केलंय बघा. भीती पण वाटते चावतील का काय. खूप अशी भीती वाटायला लागली मला आता इथं आतमध्ये आल्यानंतर. इथे आतमध्ये काय बिबट्या वगैरे साप वगैरे काय असेल. या साईडला पण बघा इकडे बघू आपण. इकडे हा एवढाच रस्ता आहे. दगडी टाकून पॅक केलेला पुढे जायला रस्ता नाही ना. अशा प्रकारे अशी प्रचंड अशी मोठी गुफा दिसते आपल्याला. तो बाहेर जायचा रस्ता आहे. इकडे पण 2 वाटा आहेत ह्या पण पॅक केलेल्या आहेत. ही वट वागला बघ यांच्या मुलं आता जरा भीती वाटते कारण की हे चावतात का नाही ते माहित नाही आपल्याला वट वागलं. पण खूप अशी वट वागलं बघायला भेटत. ते कधी पण कोणत्या क्षणी अटॅक करू शकतं आपल्यावरती. अशी आपण गुफा बघतोय. तर गुफा बघताना एक वेगळाच अनुभव आहे हा आपल्यासाठी. आणि एक वेगळीच पर्वणी आपल्यासाठी. तर कशी वाटली गुफा तुम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन पण पटकन दाबा. त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि प्लीज असा तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करत जा. त्यामुळे तुम्हाला अशा वेगवेगळ्या खूप सारे व्हिडिओ आपण दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मंडळी या गुफेचा अनुभव ना खूप थरारक होता. मजा पण वाटली थोडी फाटली पण अभिमान पण वाटेल अशी गुफा आहे. तर तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या. गडावरती कशी गुफा आहे बघा. ही अशा प्रकारची गुफा आहे आणि हा पूर्ण परिसर आहे. आणि वट वागले भरपूर येते. येताना टॉर्च वगैरे घेऊन या. आणि एखाद्या काठी किंवा काठी हातात असेल तर चांगल्याच आहे कारण की एखादा साप वगैरे असू शकतो. कोणत्या एखादा जंगली प्राणी वगैरे असू शकतो. त्यामुळे या गोष्टी जरा वापर तुम्ही करा जरा. तर आपण इथनं आता बाहेर जाऊन बाहेरचं तुम्हाला दाखवतो दुसरं काय आहे ना काय नाही ते. व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण ना चोर दरवाजामध्ये होतो. इकडनं आता गुफा बघितली. एक इकडे एक अजून एक औषध बघायला भेटतं. दरवाजा इकडे तो बघणार आहेत. तर रस्ता कुठला इकडे रस्ता आहे का काय कोणता दरवाजा आहे इथं. तो दरवाजा आहे का गुरुजांचा दरवाजा. बघू शकता पूर्ण झाडी झुडपातून जायला लागतो. काटे वगैरे खूप भरतात. अशा वेळी फुल कपडे घालून या कारण की शॉर्ट्स हाफ टी शर्ट घालून येऊ नका आणि खूप त्रास होऊ शकतो. रस्ता बघा असा रस्ता आहे. खूप विचित्र असा रस्ता आहे. गाचकाठीतून चाललेलं आहे. बघा अशा प्रकारे भेटतो आपल्याला बघायला. आणि आपण आता खाली उतरतोय आता इथे. खूप भारी असं बघायला वाटतं इथे मस्तपैकी. तुम्ही अशा प्रकारे काम बघू शकता. खाली बसावं लागतो आणि बघा खाली उतरल्यानंतर कसं सुंदर असं आपल्याला बघायला भेटतोय. तटबंदी आहे गडाची. खूप असं ऊन पडलं त्यामुळे क्लिअर दिसू शकत नाही. पण बघा कशा प्रकारे आहे. आणि हा बघा दरवाजा कुठे खाली इकडे निघतोय. होऊ शकता कशा प्रकारे आहे दरवाजा. खूप सुंदर असा दरवाजा बघायला भेटतो आपल्याला. हा गडाची तटबंदी एकदम बघू बघ. आणि आपण इकडनं आता बसून वरती जाऊ. कुठे रस्ता आहे कुठपर्यंत बघू आपण इथे येऊन. बघा आपण इकडनं आलो असं. हे बघा कशा प्रकारे. आणि हाच रस्ता एक हा इकडनं रस्ता आला. तर आपला मित्र बोलतोय तर इकडनं रस्ता वरती चढता येणार नाही तर आपण इकडनं चढू. अशा बाबतीत आपण डेंजर आहो. तर आपल्याला अशा गोष्टी करायला लय आवडते. तर मी चढू इथनाच. अशा प्रकारे आपण वरती आलेलो आहे दरवाज्यातून. त्या दरवाज्यातून घुसलो आणि असं इकडनं वरती आलेलो आपण. दम लागला डायरेक्ट.
चढता चढता फुल काट्यातून फुल माखलेलं बघू शकता मी. तिथे अंगाला काटे लागलेलेच तर खास सुटेल. तर त्याला आता पुढे जाऊ काय बघायला. आता चोर दरवाजातून पुढे येत असताना ना आपल्याला अजूनही काहीतरी अवशेष बघायला भेटतो इथे. तर काय आपण बघू दे जाऊन. समोर इथे ना काहीतरी अवशेष बघायला भेटतो, ते जाऊन खाली बघू. आपण खाली तर गेलो नाही, वरनं दाखवतो एक शौचालय इथे. पूर्वीच्या काळात ते शौचालय गडावरती वापर केला जायचा. बघा आपण पुढे आल्यानंतर ना आपल्याला अजून एक दरवाजा बघायला भेटतो. बुरुजाच्या वरती दरवाजा हा. तर कसला दरवाजा आहे आणि काय आहे ते आपण जाऊन बघू आतमध्ये. इथे बघू शकता मंडळी कशा प्रकारे दरवाजा हा. जरा वेगळाच म्हणजे हा दरवाजा आहे ना, बाकी गाड्यांपेक्षा वेगळी डिझाईन आपल्याला बघायला भेटले. का दरवाजे पायऱ्या जरा डासाळलेल्या आहेत, पायऱ्याची पूर्ण झीज झालेली आहे. तर आपण खाली उतरू आता. हा रस्ता कुठे जातोय तो बघा. आता किती मोठी पायरी, उतरायला थोडी रिस्की आहे. तर पायऱ्या उंच आहेत एकदम, त्या खाली बसायला लागतोय ना. हवा आता खूप सुटलेली आहे, तरी पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. हे बघा इथनं आता आपण आलेलो आहे. बघा बुरुज कसा भक्कम, अजून पण भक्कम अवस्थेत बुरुज उभा आहे. अभिमान हॉटेल असा बुरुज. या बुरुजाला आपण राऊंड मारतो या साईडला. काय आहे काय नाही इकडे बघू जाऊन. हे बघा त्या वाट दिसते आपल्याला, कुठपर्यंत जाते ती बघता येईल आपल्याला वाट. गडाचा या इतिहास असा दांडगा. या खाली बघा घनदाट जंगल आहे असं पूर्ण एकदम. बघा बुरुज मस्त वाटत. घनदाट जंगलातून आपण इकडे आलेलो आहे. बघा आपण ना बुरुजाच्या वरच्या साईडला आलेलो इकडे, मागच्या साईडला. आणि इकडनं रस्ता आहे वाटते, आपण इकडनं चढू आता. आणि बघा काही गड संवर्धन लोक आलेले आहेत गडावरती स्वच्छता करण्यासाठी, बघू शकता. जय 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 महादेव महादेव. जय श्रीराम जय जय श्रीराम. बोले की जय बोले की जय. बघू शकता ही काही गड संवर्धन लोक आहेत. ते साफसफाई करण्यासाठी गाडावरती आलेली होती. त्याही अशी शिवगर्जना दिली आणि जरा अभिमान वाटेल असं ते काम केलेलं आहे. खूप काही कचरा साफ केलेला गाडावरती, जे आपण येतो खाऊन टाकतो, बिस्किट चॉकलेट वगैरे, परत पाण्याच्या बॉटल्स वगैरे असतात, तशा प्रकारच्या गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत. चांगलं वाटलं जरा बघून. आणि बघा हा चिलखती बुरुज जातो. आपण ते खालना गेलो होतो, तालुक्याचा उलट राऊंड फिरून आलो होतो. पण आता आपण चिलखती बुरुजावर थांबू जरा. आणि आता आपला दिनेश भाऊ ड्रोन उडवणार आहे, तर आपण ड्रोनचा आता आस्वाद घेऊ. बघा चिलखती बुरुज आहे. पण खरंच मस्त वाटलं त्या व्यक्तीला बघून. हँडिकॅप आहे, बाकीचा इकडचा फोटो दाखवला नाही कारण की त्याला कसं वाटेल कसं नाही त्या हिशोबाने. पण हँडिकॅप असून पण तो आला होता. आवड पाहिजे माणसाला गडावरती येण्यासाठी. बघा आणि आपण आता इकडनं आलो होतो. काही लोक इकडनं येतात. त्या किल्ल्याकडे जाताना आपल्याला काहीतरी अवशेष बघायला भेटतं. काय की हे पाण्याचे टाके. आपण जरा जवळ जाऊन बघू काय ते. बघू शकता कशा प्रकारे मोठं असं पाण्याचे टाके खूप. पण त्यावेळी पाणी आहे आता सध्या. पाण्याचे टाकं बघून आपण वरती आल्यानंतर आहे ना आपल्या साईडला अजून एक छोटंसं पाण्याचं टाकं बघायला भेटतं. आणि ह्याच पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच काही अवशेष बघायला भेटतात आपल्याला. होऊ शकतं एक छोटंसं मंदिर टाईप आहे आणि याच्या बाजूलाच एक अवशेष बघायला भेटतो. कदाचित एक मंदिर वगैरे असू शकतो पूर्वीचं. हे बघा खूप असे अवशेष इथं बाजूला बघायला भेटतात. काय का समजून येत नाही. अवशेष पूर्ण झीज झालेली त्यांचे, तुटलेले. आणि आपण आता ह्याच पाठीने आता वरती जातोय. पाण्याचं टाकं आणि मंदिराचा अवशेष बघितल्यानंतर आपण वरती येतो तेव्हा इथे आपल्याला काय अवशेष बघायला भेटतात. तर आपण वरती गेल्यानंतर बघू आता ते तटबंदी एका राजवाड्याचे अवशेष आहेत ते
आपल्याला वरती गेल्यावरती समजेलच. आपण वरती जाऊन बघू तिकडे काय आहे काय नाही. आणि बघा एक गडाची एंट्री दिसते आपल्या राजवाड्याची, तसं बोललं तर. अशा प्रकारे तटबंदीच बोलू शकतो आपण त्याला. आणि हे बघा हे राजवाड्याचा अवशेष, सुंदर असं जुनी वास्तू बघायला भेटते आपल्याला. बघा इकडे दिसतो आपला अवशेष काहीतरी, मध्ये भिंत वगैरे दिसते, पण गवत असल्यामुळे ते काही दिसायला मार्ग नाही. तर आपण वरती जाऊन बघू आता एकदा हे कसं काय ते. बघू शकता, सॉरी, वरती गेल्यानंतर आपल्याला आहे ना महादेवाची एक पिंड बघायला भेटते. आणि अत्यंत प्राचीन अशी पिंड आहे. तर आपण पिंडीचं दर्शन घेणार आहेत. आणि बघू शकता अशा प्रकारे मंदिर आहे. मंदिर आहे का राजवाडा का माहित नाही. आणि बघा हे अवशेष बघू शकता राजवाड्याचे कसे ते. बघा जुने अवशेष आहेत, दिसून येतो आपल्याला लगेच. परिसर आपल्याला बघायला भेटतो गडावरती आल्या. बघा कशी मस्त आहे की पिंड आहे शंकराची. पिंडीवरनं आपण बघा वरती जाण्यात जातो इकडे, तर दाखवतो तुम्हाला मी. आपण ना शंकराचं जे दर्शन घेतलं मंदिरामधनं तिकडनं पुढे आल्यानंतर आपल्याला बोर्ड दिसतोय वास्तूंचे अवशेष म्हणून बघायला भेटतोय. आणि इथे नोटीस पण लावले कोणी भिंतीवर बसून नये. यात इथनं आपण जाणार आहेत आता. वास्तू म्हणजे बघू शकता हा राजवाडा वगैरे असेल गडायचं. तर आपण बघू शकता कशा प्रकारे आहे पूर्ण. नोटीस लावले म्हणजे कसं आहे, जर या भिंतीवरती कोणी बसलं पण या भिंती पण खराब होणार. एवढी वास्तू आपल्याला बघायला भेटते ती पण बघायला आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे अशा प्रकारची नोटीस लावायला लागलेली बघू शकता. आपण बाले किल्ल्यावरती आहेत आणि हा ध्वज बघा फडकते बाले किल्ल्याचा. बघू शकता अशा प्रकारे बाले किल्ला. हा बुरुज आहे. प्रॉपरली आपण बाले किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. तिकडे आपल्याला पाण्याचा टाका बघायला भेटतोय. आपण तिकडे जाऊन बघूया जाताना पाण्याचा टाका. आणि तिकडनं आपण खाली उतरल्या जाता आपण ना आता तो महादरवाजा आहे ना तिथनं आता बाहेर निघतोय. तर दुसरीकडे एक चोर दरवाजा आहे आणि तो दरवाजा तुम्हाला वरणाची मी पाण्याचा टाका दाखवलं होते ते बघण्यासाठी चाललेलं आहे. तर त्यासाठी एक वरना एक रस्ता आहे, पण तो खूप रस्ता खराब बोलता येईल किंवा रस्ता वाट बंद झाल्यासारखीच येते. त्यामुळे आपण इकडनं खाली उतरून परत बाहेर निघतोय आपण महादरवाजातून. आणि मग परत इकडनं वरती चढणार आहेत. हे बघा आपण आता इकडनं खाली उतरलं महादरवाजातून आणि येताना इकडनं वरती चढलो होतो. वरती चढताना मी तुम्हाला दोन रस्ते दाखवले होते बघा. एक इकडे रस्ता दाखवला होता आणि इकडे रस्ता होता. तर आपण आता लेफ्ट मारणार आहे. राईट मारला तर महादरवाजाला जातो. तर आपण लेफ्ट मारून इकडे जातोय. रस्ता बघा रस्ताच नाही इकडे जाण्यासाठी, पण थोडेफार पाय वाट मला दिसते जास्त लोक येत नाही. तर आपण जाऊ आणि बघू तरी पण कसं काय आणि काय आहे ते. इकडे आपण थोडं पुढे आलो ना बघू शकतो आपल्याला परत आता काचत कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्यांच्यावरनं आपल्याला आता वरती जायचे. तर आपण इथनं आता वरती जातो पटापट. पायऱ्या चढून आपण वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला एक बुरुज बघायला भेटतो. बघू शकता हा पूर्ण बुरुज आहे, इथपर्यंत बुरुज आहे. आणि बुरुजाला बघू शकतोय साईडला तटबंदी वगैरे आहे. आपण माशी तर तिथं बाले किल्ल्यावरती होतो. इकडनं असा रस्ता आपल्याला भेटल्यानं रस्ता नाही म्हणून आपण खालना इकडनं फिरून आलो. आता इकडनं असं फिरून आलेलं आहे. आणि आता बघू शकता हे बुरुज, या बुरुजावरती दाखवतो तुम्हाला काय काय बघायला भेटतो ते. तर खाली जाऊन तुम्हाला दाखवतो मी इथे काय काय बघायला भेटतो ते. नाही बघू शकतो आपण का पुढे काय बघायला भेटतो आणि काय नाही ते. हे बघा काहीतरी अवशेष आहे इथे, काय काय माहित नाही, पण एक कोणाला टाईप आहे. तर आपण जवळ जाऊन बघू तिथे काय आहे आणि काय नाही. ऍक्च्युली इथे मला धरायला भेटत नाही काय. मित्रांनो हे आहे जुनं शौचालय. बघू शकता कसं आतमध्ये. आणि आपण
विचार सुद्धा करू शकणार नाही, कारण की अशा जागेवर तिथं शौचालय इथे जाऊन आतमध्ये. बघू शकता कसं म्हणजे काम आहे त्या काळातलं. बघू शकता किती मोठा असं बुरुज आहे आणि भक्कम अशी बुरुजावर तटबंदी पण आपल्याला बघायला मिळते. तटबंदीला लागूनच आपण इकडे आपल्याला एक चोर दरवाजा बघायला भेटतो. बघू शकता कशा प्रकारे चोर दरवाजे. पण इकडे खाली उतरून बघू आता दरवाजामध्ये काय आहे काय नाही ते. कोण आहे का? आवाज देणं कंपल्सरी आहे. कोण नसलं आणि बिबट्या असला तर आपली गेम व्हायची. हे बघा तिथं जायला खाली बसून पण जाता येईल का नाही मला समजत नाही, एवढा बारीक खड्डा आहे. अरे वा, एक नंबर. बघा कसा रस्ता आहे. इकडनं आपण खाली उतरला आता असं. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे जायचं कसं खाली. अरे बाबो बाबो, असते असते निघता येत ना, बॅग अडकली. हा बघा कसं आहे. हे बघा इथल्या यायला लागतोय. एवढीच बारीक जागा आहे, त्यामुळे ना उतरायला त्रास होतो खूप. पूर्वी होत असेल मला वाटतं मोठं, पण आता बघा ते पूर्ण दगडी वगैरे होऊन ते पॅक झालेले. तट बघा बुरुजाची तटबंदी कशी आहे आणि बुरुज म्हणजे मधला रस्ता दिलेला आहे. हा हे बघा लक्ष ठेवण्यासाठी कसं काय पुढे असं ते शत्रूवरती. हे बघा 1 2 3 या टायमाला आपल्याला 3 बघायला भेटतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकच बघायला भेटतो. आणि दुर्वा बघा किती मस्त हिरवागार दुर्वा आहे. बुरुज बघा मस्त आयटीत रुबाबात उभा आहे आपला बुरुज, भक्कम असा. बघा गालाचा लुक कसा दिसतो, कडक सुंदर असा बुरुज बघायला भेटतो. दुर्वा एकदम छान आहे. आणि इथं पाणी वगैरे काय नाही, मस्त असा दुर्वा आहे. आणि हा बघा हा रस्ता इकडे आपल्याला अजून दरवाजा दिसतोय. दरवाजा कुठे निघेल माहित नाही, तर आता जाऊन बघू आपण तर हा दरवाजा कुठे निघतोय ते. आहे का कोण? येऊ का? बघा कसं आहे, ही अशी माती वगैरे होती त्यामुळे भीती वाटत होती का आहे का काय नाही. पुढे इकडनं आपण बाहेर निघालो. बघू शकता आपण इथनं घुसलो होतो आतमध्ये, नाही इथनं बाहेर निघालो मस्त असं. हे बघा इथे पण काहीतरी आपल्याला औषध बघायला भेटतं. का औषध माहित नाही. इथे पण आहे, परत इथे पण गवत असल्यामुळे सर्व झाकले गेलेले, तर काय दिसायला मार्ग नाही. हे बघा मंडळी, आपण बुरुजावर फिरत असताना ना आपल्याला पाण्याचे टाके राहून गेले होते. तुम्हाला दाखवतो माझ्या मागे नाही बघा, इथे 3 पाण्याचे टाके आहेत. पण गवत खूप असल्यामुळे पाणी नसल्यामुळे ते खराब झालेले आहेत. ते राहून गेले पाण्याचे टाके. मग आपलं वरती एक पाण्याचे टाके राहिलं होतं, तर ते पाण्याचे टाके आपण बघणार आहेत. तर आपण इथं एक वरती पाण्याचे टाके बघायला जाऊ. आता आपण ना एक वरचं टाकं बघायला चाललो होतो. टाकं बघताना एक खाली लक्ष गेला, मग चेक केलं. ते बघा इथं ना पायऱ्यांचा अवशेष भेटतोय, पण हे पूर्ण मातीमध्ये भरलेलं आहे ना. पाणी पण त्यामध्ये का कुंड आहे का कसला दरवाजा आहे का समजून येत नाही, पण आहे. बघू शकता हे पाण्याचं टाकं आहे काय कोणता रस्ता आहे का आपल्याला माहीत नाही, पण ते आपण बघण्यासाठी खाली वाकलो असताना आहे ना. बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी एक पूर्ण आपल्याला खाली झोपून बघायला लागणार आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. बघा एक मिनटं, हे बघा कशा प्रकारे आतमध्ये पूर्ण ते काय आहे काय समजून येत नाही, पण असं खूप लांब आहे आतमध्ये आणि पूर्ण मातीमध्ये भरलेलं आहे. साफसफाईची गरज याला, पण साफ केलं तर समजून जाईल काय आणि काय नाही ते. बघू शकता
आपण ना बाले किल्ल्यावरती होतो. बाले किल्ल्यावर आपल्याला पाण्याचं टाकं बघितलं होतं. ते झूम करून तुम्हाला दाखवलं होतं. हे बाले किल्ल्यावर हे टाकं होतं. हे टाकं बघण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करून यावं लागलं, कारण की आपण उलटा सुलटा फिरून आलेलो आहे. आणि बघू शकता त्याच्या बाजूला पण आपल्याला आहेत ना अजून पाण्याचे टाके बघायला भेटतात. तर तुम्हाला दाखवतो बघा. तर बघा हा पण एक पाण्याचा टाकच आहे, त्या बाजूला बघायला भेटतो. आणि तसं पुढे येऊन आपल्याला अजूनही पाण्याचा टाका बघायला भेटतो. तिसरा पाण्याचा टाका आहे का. आणि त्या पुढे आलो का अजून 2 पाण्याचे टाके बघायला भेटतात. टोटल 5 पाण्याचे टाके इकडे आपल्याला बघायला भेटतात. हे बघा. आणि हे तर भरपूर मोठं आतमध्ये पण भुयारी आहे. एक भुयार टाईप बघायला भेटला आपल्याला. बघा इकडे कसं आहे. इकडं रस्ता आहे का माहीत नाही, उलटा पिऊन आलो. पण आपल्याला ना 5 टाके बघायला भेटले. आणि या 5 टाक्यांसाठी खूप मेहनत करून आम्ही आलो इथे. काठाकुट्यातून आलो ना, रस्ता शोधत आलो, उलटा आलो ना आम्ही. आणि आम्ही ॲक्च्युली स्किप करणार होतो, पण स्किप नाही केलं, जिद्दीने आलो आणि आपल्याला बघायला पण भेटलं. तर चला मंडळी, आपण श्रीवर्धन किल्ला शेवट आता आपण इथंच करतोय. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असता लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा. बाजूला बेल आयकॉन आहे, ते बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या असे नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.